हरिओम. मी सुषमा विरा सरनाईक. ओम मन सामर्थदाता श्री अनिरुद्धाय नमः. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा परी हरिकृपे होय नाश तयाचा. बापू आपल्याला हे नेहमी सांगत असतात. बापू आपल्याला सांगतात की प्रत्येक माणूस जन्माला येताना दोन जन्माचे प्रारब्ध आणि ह्या जन्माचं क्रियमान ह्याप्रमाणे आपलं प्रारब्ध ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला जे काही चांगलं वाईट जे काही भोग भोगायचे आहेत त्याप्रमाणे असतात ते. पण खरं सांगू, या सद्गुरूंची जर कृपा असेल ना तर कितीही वाईट भोग असतील ना ते आपल्याला त्याची झळच आपल्याला लागू देत नाहीत. अगदी फुलासारखं जपतात, फुलासारखं. आणि असाच माझा एक अनुभव आहे, तो मी तुम्हाला सांगते. जून 1997 म्हणजे त्यावेळी मी बापूंकडे येत नव्हते. माझा सर्वात आयुष्यातला अतिशय वाईट दिवस. त्याआधी मी दुःख म्हणून कधीच बघितलं नव्हतं. सर्व काही ठीक चाललं होतं, खूप छान सर्व आयुष्य चाललं होतं. आणि अचानक 19 जून 1997 दिवशी माझी लहान बहीण, जी माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होती, तिचे मिस्टर मरीन इंजिनियर होते आणि ते शिपवर असायचे आणि ही भारत पेट्रोलियममध्ये सर्व्हिसला होती. आणि त्यांच्याबरोबर ती रजा घेऊन 1 महिना फिरायला गेली होती शिपवर. आणि ती शिपवरून 1 महिन्यानी आली. 16 जून 1997 दिवशी ती शिप मुंबईला आली. त्या कंपनीचा फोन आला आम्हाला की शिप आलेली आहे, परंतु बर्थ मिळाला नसल्यामुळे ती शिप समुद्रात अँकर टाकून उभी आहे, तर तुमची माणसं 2-3 दिवसांनी घरी येतील. आम्ही खूप वाट बघत होतो. ते येणार, तिचे मिस्टर 6 महिन्यांनी येणार, ती पण खूप दिवसांनी येणार, म्हणून आम्ही बरंच काही त्यांच्यासाठी करून ठेवलं होतं, खाण्याचे पदार्थ वगैरे. खूप आनंदात होतो. आणि 19 जून 1997 गुरुवार होता. मी ऑफिसमध्ये त्या दिवशी होते आणि अचानक दुपारी माझ्या भावाचा फोन आला, ताई आपली संगू गेली ग, संगूची शिप बुडाली. आणि ते ऐकून मला जो मोठा धक्का बसला ना, फार मोठा धक्का बसला. म्हणजे मी साधं लहानसं बी दुःख बघितलं नव्हतं आणि एवढा मोठा धक्का. त्यानंतर मी घरी गेले. माझे वडील पण मरीन इंजिनियर म्हणून रिटायर झाले होते. माझ्या आईची परिस्थिती तर बघूच शकत नव्हतं आणि शेवटपर्यंत तिची बॉडी काही मिळत नव्हती. तिच्या मिस्टरांची बॉडी सातपाठीच्या किनाऱ्यावर मिळाली होती. त्या शिपमध्ये फक्त 9 माणसं, ती 5 मिनिटात 30 मीटरच्या लाटा आल्या आणि ती शिप 5 मिनिटात उलटी झाली. आणि माझी बहीण त्यावेळेला केबिनमध्ये होती, त्यामुळे ती बाहेरच येऊ शकली नाही. पण तिचे मिस्टर मात्र खरंच जगले असते. हेलिकॉप्टर आलं आणि त्यांनी 9 माणसांना, शेवटची 9 माणसं वाचली होती. पण त्याच्यात हे नाही, त्यांना कल्पना आली की आपली बायको वाचली नाहीये, त्यामुळे त्यांनी सुसाईड केलं आणि ते येऊ आले नाहीत. त्यांची बॉडी सातपाठीच्या किनाऱ्यावर आम्हाला मिळाली. त्यावेळी त्यांचा चेहरा संपूर्ण माशाने खाल्लेला होता आणि त्यांचे शूज आणि कपड्यावरून फक्त आम्ही ओळखलं की हे ते आहेत. पण माझ्या बहिणीची बॉडी तर मिळालीच नाही. आणि जोपर्यंत माझ्या बहिणीची बॉडी मिळत नव्हती तोपर्यंत माझी आई मानतच नव्हती. हे असं करता करता आईला समजवता आम्हाला खूप नाकीनऊ आले. माझे वडील मरीन इंजिनियर असल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर हा सर्व प्रकार लक्षात आला. काय झालं असणार, तिचं केबिनमध्ये सापडलं, पाणी सगळं नाका तोंडात गेलं असणार. आणि ते सर्व मनात धरून 2 महिन्यांनी तेही गेले. फक्त 59 वर्षाचे होते ते. त्यांना लागोपाठ 3 अटॅक आले आणि आम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. 2 महिन्यात आमच्या घरात 3 मृत्यू झाले होते. आणि त्यावेळेला मी गजानन महाराजांची आणि साईबाबा दरवर्षी शिर्डी
शेगावला जायची, त्यांची पोथी वाचायची, रोज एक अध्याय पारायण सर्व करायची. पण त्यावेळेला मी सर्व सर्व पोथी बिथी सगळं बंद करून सर्व दोष मी हा देवालाच दिला होता की देवा हा, अरे एवढे भोग द्यायचे होते, एवढे भोग, मग ती भोगायची शक्ती तरी दे ना आम्हाला. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, आम्हाला शक्ती दे. म्हणून मी देवाशी भांडत होते. माझा पूर्ण देवावरचा विश्वास उडाला होता. माझ्या आईचा, माझ्या भावाचा, आमच्या तिघांचाही विश्वास उडाला होता. असं करता करता 2 महिन्यांनी वडील गेले आणि त्यानंतर तर माझ्या आईची स्थिती बघूच शकत नव्हते. ती सतत, अरे तिची बॉडी बघा ना, कुठे किनाऱ्याला लागली नाही, ती असेल कुठेतरी किनाऱ्याला लागली असेल, तुम्ही बघा टीव्हीवर तिचं द्या, आपण यांना पाहिलं का, कुठे कुठे ती ऐकतच नव्हती. आणि तिला डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट होती आणि तिचे ते हालच बघवत नव्हते. आणि त्यावेळेला माझी मैत्रीण ज्योती पाटील, ज्या आज आत्मबल टीचर आहेत, ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण, तिने मला खूप आधार दिला. ती आणि मी वेड्यासारखं त्यावेळेला सर्व ज्योतिषी, फेस रीडर, हात दाखवणारे, रेकी करणारे सर्वांकडे फिरत होतो की माझी बहीण जिवंत आहे का, माझी बहीण जिवंत आहे का. आणि देवावरचा तो विश्वास उडाला. तुम्ही विचार करा काय स्थिती झाली असेल माझी तेव्हा. आणि तिने मात्र माझी साथ सोडली नाही. ती मला सतत आधार देत होती. पण शेवटी देवावरचा विश्वास उडाल्यानंतर काय होतं सर्वांनाच माहिती आहे. त्याचा धाकच राहिला नाही. देव नाहीच आहे या जगात म्हटल्यावर आम्ही कुठच्या मार्गाला गेले असते. पण नाही, ती माझी जी हाक होती ना, ती त्या देवाने ऐकली की अरे आम्हा सर्वसामान्य आहोत, आम्हाला भोगायची शक्ती दे. हे ऐकलं. आणि असंच एक दिवस 6 महिने झाले, माझ्या ऑफिसमध्ये अक्षता आचरेकर होती. तिने मला माझी स्थिती बघितली की मी काही कामही ऑफिसमध्ये करू शकत नव्हते. सतत तिघांची आठवण. आणि माझ्या आईचं पुढे काय होणार, कारण माझा भाऊ 6 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे, तोही कामाला जायला लागला होता. आई एकटी घरात होती, मी ऑफिसला नोकरी, माझाही संसार, कसा वेळ देणार तिला, काय करू कळत नव्हतं. आणि ती अक्षता आचरेकर आली आणि ती म्हणाली, सुषमा किती दिवस असं रडत बसणार आहेस, तू बापूंकडे चल. तर मी तेव्हा पटकन बोलले, कोण बापू? अगं साईबाबा आणि गजानन महाराज जर करू शकले नाहीत तर बापू काय करणार, बापू तर एक माणूसच आहेत ना. तर ती म्हणाली, बघ सुषमा, मी तुला अगदी कळकळीने सांगते, एकदा फक्त माझ्यासाठी एकदा गुरुवारी आहे, पुन्हा मी तुला कधीच सांगणार नाही. तिचा एवढा आग्रह झाला आणि म्हणून मी बापूंकडे एक गुरुवार, पण त्यावेळी प्रवचन हे आपलं 9 ते 10:30 स्वामी समर्थ व्यायाम मंदिर इथे होत होते. असे माझ्या घरी मी विचारलं, मी जाऊ का? तर त्यांनी सांगितलं, एवढ्या उशिरा? आणि मरोळला तिथून त्यावेळेला बसेस तशा सोय नव्हती, एवढ्या रात्री तू येणार कशी? म्हटलं नाही, मला एकदा जाऊ दे. त्यांनाही वाटलं हिला कुठेतरी 6 महिन्यांनी जरा बरं वाटेल, म्हणून त्यांनी मला परमिशन दिली. पण बघा, एकच गुरुवार, पुढच्या गुरुवारपासून नाही जायचं. मी म्हटलं ठीक आहे. आणि मी गेले गुरुवारी. तिथे गेले आणि अगदी शेवटची जागा मला मिळाली होती त्या स्वामी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये. त्यानंतर सर्व लोक जिन्यात बसले होते, खाली लोक उभे होते थोडे. आणि बापू आले आणि बापूंनी नेहमीप्रमाणे आपली प्रार्थना सुरू झाली. बापूंनी विष्णू सहस्त्रनामाचं एक नाव घेतलं आणि सुरुवात केली प्रवचनाला. आणि बापू बोलले, अरे दुःख दुःख दुःख, किती दुःखाचा बाऊ करत बसणार. अरे आजूबाजूला बघा ना, तुमच्यापेक्षा दुःखी लोक आहेत. आणि मग तुम्हाला कळेल की आपलं दुःख काहीच नाहीये, तुमचं दुःख हलकं होईल. आणि मला असं वाटलं की फक्त मी आणि बापूच त्या ठिकाणी आहोत, बाकी कोणच वाटत नव्हतं. बापू मलाच सांगतायत, कारण मी खरोखर मला असा एवढा देवाचा राग येत होता की फक्त मलाच का दुःखी ठेवलंय, मीच दुःखी आहे, माझंच दुःख मोठं. म्हणून मी खूप कंटाळले होते. पण बापू असं बोलल्यावर मला वाटलं बापू हे मलाच सांगतायत आणि मी आणि बापू आम्ही दोघंच जण तिथे आहोत. त्यानंतर त्यावेळेला चरणस्पर्श असायचा. आम्ही चरणस्पर्शाला बापूंच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि माझ्या मनात विचार आले. बोलायचं तर आपल्याला मिळतच नव्हतं, पण मी फक्त मनात विचार केला की बापू, आज मला 6 महिन्यांनी कुठे जरा आशेचा किरण वाटतोय, आज खूप बरं वाटलं. पण हे प्रवचन तर 9 ते 10:30
आणि दादर मरोळ मला नाही सोडणार घरातून. हे प्रवचनाची वेळ जर लवकर झाली तर. फक्त मी हा विचार केला मनात आणि मी घरी आले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही अक्षता आचरेकर पुन्हा आली. सुषमा कसं वाटलं? म्हटलं मला खूप बरं वाटलं ग. 6 महिन्यांनी खरंच बरं वाटलं आणि अजूनही मला आता दर गुरुवारी यावंसं वाटतंय, पण ही वेळ मला नाही शक्य होणार. तर ती पुन्हा काय बोलली की अरे बापूंना सांग ना. आणि तिने मला एक फोटो दिला बापूंचा आणि तो मी माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवला. साईबाबा आणि बापूंचा फोटो मी असा बाजूला ठेवला आणि ह्यांना सांग ना, हे सगळं काही करणार तू, फक्त ह्यांना सांग लवकर ठेवायला. मी आपला हसले. असं मी ह्यांना सांगून काय होणार? पुढच्या गुरुवारी ती आली माझ्याकडे. सुषमा येणार? म्हटलं नाही, मला नाही घरातून पाठवणार, खूप उशीर झाला त्या दिवशी. ती म्हणाली ठीक आहे आणि ती गेली. शुक्रवारी पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि ती म्हणाली तू काय बोलली होतीस? तर मी म्हटलं हो, प्रवचनाची वेळ जर लवकर झाली तर मी नक्की येईन. आणि ती म्हणाली कालच अनाउन्समेंट झाली की पुढच्या गुरुवारपासून प्रवचनाची वेळ 7:30 होणार आहे आणि डिसिल्वा हायस्कूलमध्ये होणार आहे प्रवचन. आणि तेव्हा मी म्हटलं अरे हे माझ्या मनात होतं. मी फक्त डोकं टेकलं आणि माझ्या मनातले विचार बापूंना, आणि फक्त एक गुरुवारमध्ये गेला. हे बापूंना कसं कळलं? आणि मी म्हटलं नाही, मी बापूंना प्रॉमिस दिलंय, मला जायलाच पाहिजे. आणि मी घरी सांगितलं, पण घरी प्रथम मला ते पण काळजीनेच की उशीर होणार. तर मी म्हटलं नाही, पण आता मला गेलंच पाहिजे, कारण मी बापूंना बोलले होते. आणि मी त्याप्रमाणे गुरुवारी, पहिलाच गुरुवार डिसिल्वाचा मी गेले होते. आणि तेव्हा आपल्याकडे श्री अजितसिंह कर्णिक यांनी अनाउन्समेंट केली की जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स असतील, काहीही शंका असतील, तर तुम्ही सद्गुरूंना पत्र लिहा आणि त्या पत्रातून सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतील. कुठेही असं नाही सांगितलं सद्गुरू उत्तर देतील, भविष्य सांगतील, असलं काहीही नाही. सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतील. मला ते अतिशय आवडलं आणि मी घरी गेले आणि त्या गुरुवारी 4 फुलस्केप भरून बापूंना पत्र लिहिलं. तुम्हाला सांगू, माझं मन इतकं मोकळं झालं ना, बापूंकडे पूर्ण मन 6 महिन्यांनी एवढं मोकळं केलं. घरी सर्व लिहिलं की बापू माझ्या बहिणीची बॉडी मिळत नाहीये, बापू प्लीज काहीतरी सांगा, ती आहे की नाही, म्हणजे आम्हाला कळेल. दुसरं लिहिलं होतं माझ्या आईची स्थिती मला बघवत नाहीये. आईचं वय पण माझं फक्त 56 होतं आणि वडिलांचं 59 होतं त्यावेळेला. आईवर हा एवढा मोठा प्रसंग आणि मी काहीच करू शकत नाहीये, तिला याच्यातून बाहेर काढा. तिसरं माझ्या समुद्रातल्या त्या लाटा मला सारख्या डोळ्यासमोर दिसायच्या आणि मला झोपच येत नव्हतं आणि मी सर्वांवर एवढी चिडायची की सर्वजण कसं शांत झोपतात आणि मी एकटी जागी असते, याचा मला राग येत होता. आणि चौथं म्हणजे माझा भाऊ माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान, त्याचं आता लग्न केलं तरच सर्व काही व्यवस्थित होईल, त्याची जी बायको येईल घरी तीच हे घर सांभाळू शकते, ही एक माझी आशा होती. तर बापू माझ्या भावाला खूप चांगली बायको मिळू दे, की जसं माझं पहिलं घर होतं ना तसंच होऊ दे, तसंच आनंदी घर होऊ दे, असं मी बापूंना पत्र लिहिलं. दुसऱ्याच गुरुवारी बापूंनी उत्तर दिलं, प्रेमळ बालका दुःखी होऊ नकोस, सर्वांसाठी रोज रात्री 3 वेळा हनुमान चालीसा वाच आणि तुझी बहीण पुनर्जन्म घेऊन येण्याच्या तयारीत आहे. हे उत्तर वाचल्यावर मी म्हटलं आता ही पुनर्जन्म कुठे घेणार. मी बापूंना प्रार्थना की बापू माझ्या भावाचं लग्न होणार होतं, तिच्या म्हणजे माझ्या वहिनीच्याच पोटी माझी बहीण यावी, अशी मी बापूंना प्रार्थना केली. आणि बापूंनी त्या पत्रामध्ये जे जे मी लिहिलं होतं ना त्याप्रमाणे बापूंनी केलं. पुनर्जन्म बोलल्यावर मला कळलं माझी बहीण नाहीये जिवंत. ह्याचा अर्थ समजलं, मी शोधण्याच्या सगळं ज्योतिषी बितिषी सगळं बंद करून टाकलं. मला कळलं की माझी बहीण नाहीये. त्यानंतर बापूंना मी सांगितलं होतं, बापू माझ्या आईला याच्यातून बाहेर काढा. मार्च 1998 मध्ये मी बापूंकडे यायला लागले आणि लगेच देहू आळंदी आपली रथयात्रा जाणार होती, त्याची अनाउन्समेंट झाली. मी लगेच नाव दिलं आणि मी माझ्या आईला जाऊन विचारलं, आई तू येतेस माझ्याबरोबर? तेव्हा आई म्हणाली नाही. आईचा तोपर्यंत कशावरच आता सर्वच विश्वास उडाला होता. भावाला विचारलं, तोही नाही म्हणाला. म्हटलं या ना, तुम्हाला बरं वाटेल. नाहीच सांगितलं त्याने मला पहिलं. त्यानंतर ऑगस्ट आला. ऑगस्ट अश्वत्थ मारुती पूजन शारदाश्रममध्ये होतं.
अगदी 2 सप्टेंबरला आपण ह्याला जाणार होतो देहू आळंदीला, आणि अगदी 1 आठवडा आधी काहीतरी हे होतं अश्वत्थ मारुती पूजन, आणि मी लाईनमध्ये उभी होती दर्शनाला, आणि बापू मला समोर दिसत होते, मी लाईनमध्ये होते, आणि तीच अक्षता विरा पुन्हा आली आणि मला म्हणाली, सुषमा माझी बहीण येणार नाही, तिची परीक्षा आहे, तर एक जागा आहे. कारण तेव्हा नावं वेटिंग लिस्टला होती आणि आम्ही 1200 जण तेव्हा गेलो होतो रथयात्रेला. तर तुझ्याकडून कोणी येणार आहे का? तर मी तिला पुन्हा तेच म्हटलं, अगं माझी खूप इच्छा आहे की माझी आई यावी, पण ती ऐकतच नाहीये. अगं ऐकत नाही काय, तू त्यांना सांग ना, ते बसलेत ना समोर, सांग ना त्यांना. पुन्हा मी तेच केलं. समोर गेले बापूंच्या समोर आणि हात जोडून मनातून बोलले की बापू माझ्या आईला बुद्धी द्याव ना यायची. आणि बापूंनी मला जे काही म्हणजे जे असा आशीर्वाद देऊन मी आहे, तू निश्चिंत राहा, असं जे काही केलं, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बापू कसं सांगतात. आणि मला काय वाटलं माहिती नाही, त्यावेळेला आपल्याकडे मोबाईल पण नव्हते. मी बाहेर गेले, शारदाश्रमच्या बाहेरून PCOवरून फोन केला आणि मला वाटत होतं की आई नाहीच सांगणार, पण एक बापूंनी सांगितलं, दिलं होतं आश्वासन खुणेने, म्हणून फोन केला, आई चल ना, एक जागा आहे, मी येते ना. असं अचानक आई बोलली, मी येते. काहीच तिने आडेवेडे घेतले नाहीत. त्यानंतर आम्ही देहू आळंदीला गेलो. हिला डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट सर्व औषधं घेऊन आम्ही तिचे गेलो. त्या बसमध्ये रात्री बसमध्ये सत्संग चालू होता, आम्ही जागरण केलं. दुसऱ्या दिवशी सत्संग होता तिथे देहू आळंदीला, तेव्हाही आम्ही जागरण केलं. आणि तिसऱ्या दिवशी माझी आई जागली, पण 3 दिवस सत्संग करून तिला काहीच झालं नाही. आणि मुख्य म्हणजे तेव्हा आई, बापू, दादा तिघही स्टेजवर नाचत होते. सत्संग चालू होता आणि अचानक माझी आई उभी राहून डोलायला लागली, जी तिला अशी कधीच सवय नव्हती. आणि मी आणि माझी मैत्रीण ज्योतिविरा आम्ही दोघीही बघतच राहिलो. आई एवढी डोलत होती ना, म्हटलं असं कसं घडलं. आणि आम्ही घरी आलो देहू आळंदीवरून, तर माझा भाऊ मला विचारतो, काय झालं देहू आळंदीला, असं काय झालं ग. तर म्हटलं काय झालं. तर आई अजिबात रडत नाहीये, आई एकदम सावरली आहे. जे काय ती डोक्याला अशी पट्टी वगैरे लावून जोर जोराने ओरडायची, वेड्यासारखं करायची, सगळं बंद झालं. कशी काय आई सावरली. म्हटलं मला काहीच माहित नाही, कारण मी तेव्हा तशी नवीनच होते, पण असं असं झालं की बापू, आई, दादा नाचत होते आणि ही एकदम डोलायला लागली. आणि त्यानंतर आजपर्यंत ती अशी कधीच रडली नाही, खूपच सावरली. ही एक गोष्ट. माझ्या आईला बाहेर काढलं. माझ्या लाटा ज्या समुद्राच्या दिसत होत्या सर्व बंद झाल्या. मी त्यावेळपासून घोरायला लागले, एवढी मला गाढ झोप यायला लागली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा फारच मोठा आहे की माझी वहिनी जी फक्त 21 वर्षाची होती, आज तुम्ही बघताय 21 वर्षाच्या मुली एवढी, म्हणजे त्या किती लहान आहेत, त्यांना तेवढं काही तसं समजतही नाही. पण ही 21 वर्षाची मुलगी एवढी मॅच्युअर्ड की जसं मी बापूंना लिहिलं ना तसं तिने माझं घर सावरलं. त्याप्रमाणेच तिने माझ्या आईला, सर्वांना आम्हाला सांभाळलं. आणि लगेच तिला दिवस गेल्याबरोबर माझ्या मनात तेच होतं की माझी बहीण येईल तर हिच्या पोटी येणार. तर मी तिला बापूंचं पत्र सांगितलं आणि म्हटलं, बघ मला वाटतं, बापूंनी लिहिलंय पण मला वाटतं असं. तर ती म्हणाली की माझी बहीण, जर तुमची बहीण माझ्या पोटी येणार असेल तर कितीच चांगलं. लगेच तिला दिवस गेले. आणि तिला बापू माहीत नव्हते. मी तिला सांगत होते, एक गुरुवार ना तू माझ्या बापूंकडे ये. ती हा म्हणाली, पण एकही गुरुवार तिला बापूंकडे येता आलं नाही, कारण तिला कडक डोहाळे लागले होते. आणि एवढे डोहाळे की तिला वास पण सहन होत नव्हता, सतत उलट्या. आणि मग इथे येणार कशी ती काही येऊच शकली नाही. त्यानंतर डॉक्टरनी तिला कंप्लीट बेडरेस्ट घ्यायला सांगितली होती. तिला असा काही प्रॉब्लेम झाला की डॉक्टरनी तिला कंप्लीट बेडरेस्ट. त्यानंतर तिचा 7वा महिना संपला आणि 7व्या महिन्यात तिला सतत उलट्या चालूच होत्या. आणि तिला अचानक उलटी झाली आणि तिचा तोल गेला आणि त्यात उलटीवरच ती घसरली आणि पूर्ण पोटावर ती सरकत गेली. आणि तिच्या ह्या हातातून इथून आणि ह्या डोक्यातून रक्त यायला लागलं. म्हणजे किती मोठा मार असेल बघा. आणि त्या पोटावर किती हे आलं असेल. त्यानंतर माझ्या भावाने तिला बॉम्बे हॉस्पिटलला नेलं, सोनोग्राफी केली. तेव्हाही मी बापूंना बोलले, बापू काय हे आता किती भोगलं, अजून किती भोगायचं, असं मी बोलले होते तेव्हा. आणि
आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला गेलो, तिथे सोनोग्राफी केली आणि त्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरनी सांगितलं हे मूल ठेवू नका, हे मूल ॲबनॉर्मल होणार आणि या मुलाची ग्रोथच होत नाही आहे. तर माझ्या मनात तेच होतं, नाही माझी ही बहीण येणार आहे. मी त्याला म्हटलं नाही असं नको, आपण दुसरं सेकंड ओपिनियन घेऊया. म्हणून आम्ही नानावटीला गेलो. नानावटीला नानावटीचे डायरेक्टर डॉक्टर नटराजन त्यांनी सोनोग्राफी केली. त्यांनी पुन्हा हेच सांगितलं, फक्त 1350 ग्रॅम वजन आहे तिचं, 58 सेंटीमीटर हाईट आहे आणि हे मुलाची ग्रोथ होत नाही आणि हे ॲबनॉर्मल होणार. त्यापेक्षा तुम्ही आताच काहीतरी अबॉर्ट करा, नाही तर पुढे हे मूल वाढलं तर तुम्हाला त्रास होणार. आणि मी म्हटलं बघ माझ्या भावाला बोलले संतोषला की बघ आपण सुचित दादांकडे जाऊया. पण तेव्हा त्याला खरंच माहीत नव्हतं काही. तो म्हणाला काय ताई असं मूल जन्माला येण्यापेक्षा डॉक्टर सांगतायत ते बघूया. मी म्हटलं नाही आपण एकदा सुचित दादांकडे जाऊया. आणि आम्ही गेलो. दादांनी रिपोर्ट पण नाही पाहिले. दादांनी सांगितलं सर्व नॉर्मल होईल. तर आम्ही बघतच बसलो. तर दादा म्हणाले मी बापूंना सांगतो आणि उद्या तुम्ही या. दादांना माहित नाही, आम्ही बघतच बसल्यावर दादांनी सांगितलं मी उद्या तुम्हाला बापूंना विचारून सांगतो. दुसऱ्या दिवशी गेलो, बापूंनी रिपोर्ट सुद्धा पाहिले नाहीत. बापूंनी सांगितलं काहीही करायचं नाही, मूल नॉर्मल होणार. फक्त ह्या मंगळवारी म्हणजे 15 डिसेंबर 1998 या दिवशी अथर्व शीर्ष सहस्त्रावर्तन करा व पुढच्या मंगळवारी अथर्व शीर्ष कुलदेवतेची शांतता, हे 2 विधी करून घ्या. फक्त 8 दिवस, 15 डिसेंबर आणि 22 डिसेंबर. आणि आम्ही त्याप्रमाणे केले विधी ते. आणि 22 डिसेंबर दिवशी डॉक्टरनी आम्हाला लास्ट डेट दिली होती. ह्यानंतर मी काही करू शकत नाही. आम्ही गेलो डॉक्टर नटराजनकडे. ते गेले आणि त्यांनी दाखवले. तर म्हणे आता तुमची तयारी आहे ना. तर आम्ही सांगितलं पुन्हा एकदा सोनोग्राफी करा ना डॉक्टर. हो मी करणारच आहे. आणि त्यांनी फाईल बघितली आणि 1350 ग्रॅम वजन होतं आणि 58 सेंटीमीटर हाईट त्या मुलाची. ते रिपोर्ट्स माझ्याकडे अजूनही आहेत. आणि त्यानंतर 8 दिवस फक्त गेले, 8 ते 9 दिवस फक्त. आणि सोनोग्राफी केली, त्याच्यात 2050 ग्रॅम वजन झालं आणि 63 सेंटीमीटर हाईट. आणि डॉक्टर एकदम बोलले मिरॅकल. अरे हे कसं काय. आणि असं वर बघितलं, तोच तुमच्या पाठीशी आहे, आता काहीच करायची गरज नाही आहे. तर मी म्हटलं आम्हाला माहिती होतं हे कोणी केलंय. त्यानंतर आमचे गायनॅक डॉक्टर चौबळ जे खारला नर्सिंग होम आहे तिकडे गेलो. तर त्यांचा आमचा चांगला घरोबा होता. तर ते बोलले अरे हे कसं शक्य आहे, फक्त 10 दिवसात एवढं वजन वाढलं, कसं शक्य आहे. अरे काय तुझ्या सासूने तुला काय खायला घातलं एवढं की एवढं वजन वाढलं. तेव्हा माझी वहिनी म्हणाली माझ्या सासूने मला भरपूर काही देण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या पोटातच जात नाहीये. इतके डोहाळे, तिला शेवटपर्यंत डोहाळे होते. मग हे वजन वाढलं कसं. तेव्हाही आम्ही त्यांना सांगायचं ते सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता हिचं सिझरिंग करावं लागेल. तर 11 फेब्रुवारी म्हणजे आम्ही गुरुवारच घेतला, 11 फेब्रुवारी 1999 या दिवशी तिची डिलिव्हरी. आम्ही तिकडे गेलो हॉस्पिटलला. तर तिच्या गळ्यातले त्या सिस्टरनी सगळे दागिने काढायला सांगितले. तर मी तिच्या गळ्यात, तिने शेवटपर्यंत बापूनं पाहिलंच नाही कारण तिला येताच येत नव्हतं. तर मी तिच्या गळ्यात काळा धागा आणि आपल्या इथे जी अशी जी आर्टिफिशियल जी लॉकेट्स मिळत होती त्याच्यात बापूंचा चेहरा नीट, आता तरी खूप क्लिअर दिसतो, तेव्हा नीट दिसत पण नव्हता, असं लॉकेट घातलं होतं तिच्या गळ्यात. आणि हे गळ्यात तू नेहमी लॉकेट ठेव आणि ओम मनस सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः हा जप करत राहा. शेवटी तिला हा जप करता येत नव्हता म्हणून तिने वहीत लिहायला सुरुवात केली होती. त्या वह्याही अजून आहेत. आणि त्यानंतर तिने सिस्टरना सांगितलं की माझे सगळे दागिने काढा पण माझं हे लॉकेट काढू नका. आणि हे लॉकेट धरून ती सतत ओम मनस सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः जप करत होती. तिची डिलिव्हरी झाली आणि डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टर म्हणाले गुड न्यूज, मुलगी 8.25 पौंडाची. आता मुलीची ग्रोथ होत नाही, तुम्ही अबॉर्शन करा. जर आम्ही त्यांचं ऐकून केलं असतं तर आज काय झालं असतं. आज ती मुलगी इथे आलीये आणि माझी वहिनी पण आलीये. मला ती दाखवायची जरा इच्छा आहे, मी दाखवू शकते. तर आज ती 13 वर्षाची मुलगी आहे.
तिचं नाव जुई सामंत, हीच ती मुलगी. ही बापूने मला माझी बहीणच दिली, पुन्हा मला बहीण दिली. हे कोण करू शकतं? फक्त सद्गुरू करू शकतो. आणि त्यानंतर डॉक्टर म्हणाले, मी तुमच्या वहिनीला सांगितलं की तुमची मुलगी व्यवस्थित आहे, 8.25 पौंडाची झाली आहे, पण तिचं लक्ष नाही, ती काहीतरी म्हणते. माझ्या लक्षात आलं ती जप चालूच होता, तिचा जप चालूच होता. झाल्यावर तिने बंद नव्हता केला. आणि 2 दिवसांनी मला डॉक्टरनी सांगितलं, आता तिला सलाईनवर ठेवलं होतं, आता तुम्ही जेवण घेऊन येऊ शकता. मी तिच्यासाठी जेवण घेऊन 2 दिवसांनी गेले हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेले. तिची रूम अशी वरती एकच रूम होती की जिन्याने वरती, बाकी सर्व रूम्स खाली होत्या. मी गेले तर ही हॉस्पिटलमध्ये बसली होती त्या बेडवर. बेड असा पूर्ण असा उभा करून ठेवतात ना, तशी टेकून बसली होती आणि पूर्ण घामाघूम झाली होती. म्हणजे जसं आपण आंघोळ करतो ना तशी ती गळत होती. मला काय कळेच ना, ही भिजली कशी एवढी, हिने आंघोळ केली, काय झालं? तर मी आणि खूप घाबरलेली होती. तर मी म्हटलं काय झालं काय? तर ती म्हणते, ताई ताई, एवढी घाबरून बोलत होती, ताई आत्ता इथे एक माणूस आला होता. तर म्हटलं मग काय झालं? तो माणूस काय झालं, काय बोलला? तो म्हणाला, तू कशी आहेस? तर मी सांगितलं, मी बरी आहे. तुझी मुलगी कशी आहे? तुझं बाळ कसं आहे? तर बरी आहे. मग मी आता जातो, असं सांगून तो माणूस निघून गेला. तर मला काहीच कळत नव्हतं, कोण माणूस हा, कोण असेल? आम्ही खूप विचार केला. म्हटलं कसा होता? उंच, धिप्पाड आणि त्याला मिशा होत्या. त्याचे कपडे कशा प्रकारचे कपडे? कारण ही आमच्या नातेवाईकांमध्ये फिरलीच नव्हती. लगेच तिला दिवस गेले होते. डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितली होती. एखाद वेळेस माझा कोणी कझिन वगैरे असू शकतो. म्हटलं कसे कपडे होते? पांढरं शर्ट, काळी पॅन्ट. मग म्हटलं तू घाबरली आहेस का? ते मला माहीत नाही, मला असं थरथरायला होतंय. बस एवढंच तिने सांगितलं. पण आम्ही खूप विचार केला, हा तो सगळे फोटो सगळं झालं, पण काही नाही. शेवटी 3 महिन्यांनी आम्ही तो विषय विसरून गेलो. 3 महिन्यांनी मी तिला म्हटलं, बघ आपण जुईला घेऊन बापूंकडे जाऊया, कारण त्यांच्याच आशीर्वादाने ही मुलगी व्यवस्थित हे झाली, आपण जाऊया त्यांच्या आशीर्वाद. ती म्हणाली चालेल. आम्ही त्या लहान बाळाला असं हातात घेऊन डिसिल्वा हायस्कूलमध्ये गेलो. तेव्हा व्हॉलेंटियर्सनी सांगितलं, एवढं लहान बाळ आहे, तुम्ही लाईनमध्ये का उभं राहता? तुम्ही पुढे जा ना, सरळ पुढे जा. म्हणून आम्ही हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये आम्ही गेलो आणि हिने स्टेजवर बापूंना पाहिलं आणि ती ओरडली, ताई तो माणूस आला होता त्या दिवशी. आता तो माणूस बोलला. म्हटलं अगं ते बापू आहेत. हे बापू? म्हणजे तिला काय वाटलं, बापू म्हणजे एक भगवं वस्त्र, दाढी वाढवलेली, हातात जपमाळ घेऊन असणार, असा तिचा समज होता. पण मी म्हटलं नाही, हे बापू एवढे साधे, एवढे सिंपल. म्हटलं हो, हेच बापू. आम्ही वरती गेलो. दत्तगुरूंना नमस्कार, साईबाबांना नमस्कार करून आम्ही पुढे गेलो. तोपर्यंत चरणस्पर्श बंद झाला होता. पुढे असा एक रॉड लावत होते आणि लांबूनच दर्शन घेऊन जायचं होतं. आम्ही बापूंना दाखवली. हिला छोटी होती आणि तिची खूप इच्छा होती की बापूंनी तिला हात लावावं, पण बापूंनी फक्त आशीर्वाद दिला, जवळ जाता येत नव्हतं. आणि असं चढून, जे डिसिल्वामध्ये होते त्यांना सगळ्यांच्या लक्षात येईल, असं चढून दुसऱ्या बाजूनी जिना होता, तिथून उतरायचं. आणि हिच्या मनात सारखं माझ्या वहिनीच्या की बापूंनी हात नाही लावला, त्यांच्या आशीर्वादाने जावलं पण तिला हात नाही लावला. आणि उतरणार तितक्यात बापूंनी व्हॉलेंटियर्सना सांगून तिला पुन्हा बोलवलं आणि मुलगी मागितली, आपल्या मांडीवर घेतली आणि पूर्ण तिच्या अंगावरून हात फिरवला. म्हणजे आता बघा, जर मला बापू भेटले नसते तर आज मी कुठच्या मार्गाला गेले असते. मी नको त्या मार्गाला लागले होते. ज्योतिषी, फेस रीडर, अतिशय वाईट मार्गाला लागले असते, कारण मला कोणाचा धाकच राहिला नसता. देवावरचा विश्वास उडाला. पण त्याच्या अकारण कारुण्य, कारण तेव्हा मी बापूंकडे येत नव्हते. आपण म्हणतो सद्गुरूंची कृपा, आणि सद्गुरूंच्या मार्गावर चालण्याचा प्रयास जरी केला तरी बापूंची कृपा. पण मी तर तेव्हा सद्गुरूंना ओळखत पण नव्हते. म्हणजे हे त्याचं अकारण कारुण्य. आणि त्यामुळे मला फक्त आता एकच सांगायचं की एपीडीडीएस मधून आम्हाला एक मला समजलेले बापू म्हणून आम्हाला एक निबंध लिहायला दिला होता, ज्या दिवशी 1 महिना दिला होता आम्हाला. आणि हा निबंध मी जेव्हा बघितलं तर म्हटलं अरे वा, काय विषय, आपण हे लिहू, ते लिहू, ते लिहू. म्हणून मला खूप आनंद झाला. आणि मी रोज रात्री लिहायला बसायची आणि तो
पुढे लिहिताच येत नव्हतं. तो पेपर पुन्हा फाडायची, फेकून द्यायची, पेपर फाडायची. असं मला वाटतं 30 दिवस मी केलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी देणार त्याच्या आदल्या दिवशी म्हटलं आता तो मला द्यायलाच पाहिजे, उद्या शेवटचा दिवस आहे द्यायचं. आणि म्हणजे मला काय सांगायचं आहे, लिहून दिलंच मी. पण समजा दृष्टी नसलेल्या लोकांच्या समोर जर हत्ती ठेवला आणि हत्तीला त्यांना विचारलं हत्ती कसं आहे, तर जो शेपटीला हात धरेल तो म्हणेल की हत्ती दोरीसारखं आहे, जो कानाला हात लावेल तो म्हणेल हत्ती सुपासारखं आहे. आणि तसंच आपलं झालंय. आपल्याला जसं समजतो ना तसा आपल्याला बापू वाटतो, पण बापू याच्या फार फार पुढे म्हणजे अनंत आहे. तो आपण जो म्हणतात ना वेदांनाही नाही समजला, तो आपल्यासारख्या सर्वसामान्यांना काय समजणार आहे तो. पण मला फक्त एकच सांगायचं वाटतं की आपण त्याच्यावर खूप प्रेम करायचं, खूप. आणि त्यांनी दिलेलं प्रेम आपण स्वीकारायचे. बस एवढंच मी सांगू शकते. ह्या पुढे अजून काहीच नाही. आणि ज्याप्रमाणे अक्षता आचरेकर माझ्याकडे आली की चल एक दिवस तरी तू बापूंकडे चल, ती जर नसती आली तर मला बापू कळलेच नसते आणि हा एवढं पुढे हे झालंच नसतं. त्याप्रमाणे आपण सुद्धा आज ज्यांना बापू माहीत नाहीयेत किंवा ज्यांना बापू माहिती आहेत पण ते येत नाहीये, आपण पण प्रत्येकाकडे जाऊन आपल्याला हा अनुभव आहे, आपल्याला स्वतःला आलेले अनुभव सांगायला पाहिजेत. आणि त्यांना पण इकडे येऊन आपल्यासारखा आनंद घेतला पाहिजे. आणि आपण पण प्रत्येकाने त्यांनी पण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. जर मी नसतेच आले, तिचं ऐकलंच नसतं तर काय झालं असतं. पण मी एक पाऊल टाकलं आणि बापू 99 पावलं टाकून माझ्यासाठी आले. आणि आज माझ्या जीवनात एवढा आनंद ना की त्या आनंदाचं मी ना कारणच सांगू शकत नाही, एवढा आनंद मला आहे. हरिओम.